मालक म्हणले अगं तुला भेटायचंय, ती व्हिडिओ बघितल्याशिवाय झोप येत नाही. भेटून तर बघ, अगं नाही बोल तिला, अगं नाही बोल. अरे बापरे, असं शक्य आहे का? बहिणींचं जोडव्यांचं कलेक्शन दाखवतात त्या, आणि त्यांच्याकडे तसं तर मला वाटतं नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर त्या ब्लॉग मध्ये वहिनी पायाला नेल पॉलिश लावताना मी शूट केलं होतं रॅन्डम असंच, आणि त्यावेळी त्यांच्या पायातले जोडवे दिसलेले. तर काही जणी म्हटलेले की डिझाईन खूप छान आहे, दाखव. आणि वहिनींकडे जोडव्याचे कलेक्शन काय जे असेल ते पण मी दाखवते. पिल्लू खूप जास्त गोंधळ घालते आणि तिला शांत करते, आणि मग भेटू आपण. बहिणींचं जोडव्यांचं कलेक्शन दाखवतात त्या, आणि त्यांच्याकडे तसं तर मला वाटतं 3-4 जोड आहेत ना वहिनी. हा, तर बघू आपण. आणि त्यांच्या पायातलं पण. तर या इथं बघा, हे अशा पद्धतीचे आहेत. कधी कधीचे आहेत ते पण सांगा वहिनी. ही गेल्या संक्रांतीची, ते संक्रांतीला घेतलेत का? ही आणि नथ घेतली, नथ सोन्याची ना, आपण फोटो टाकला होता. वाव, हे सुंदर आहेत की हो. नाही कोण घे ना, घे ग म्हण. तुम्ही वापरत नाही, ह्या वर्षीच्या संक्रांतीला तर घालायचे. कुठे आपल्याला आपण काय लावलं तर होतं का, पळाला होता तसाच गेला आपण. किती सुंदर वाटायला. आपल्या पण दोघी असं तयार होऊन होतं म्हणून आपल्याला ती गडबड झाली. ही लग्नातली ती बिचव्या हे बघितलेले आहेत मी. वाव, हे पण छान भरीव आहेत बघा वहिनी. हे असं लग्नाला ती जात. हे कधी घेतलेत ते दिवशी. काही जणी गोंधळात पडतील की नेमकं तू आता पुन्हा डोरळ्याला आलीस का, तर तसं नाहीये. हा जो व्लॉग तुम्ही पाहताय तर तो मी डोरळ्यात असतानाचाच आहे, परंतु मी इकडं जेव्हा आले ना तर त्यावेळेस इथले व्लॉग सुरू झाले, आणि त्यामुळे मग बरेचसे व्लॉग गावाकडचे तसेच पेंडिंग होते. तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पाहायला आवडतील का, कारण मध्ये मध्ये एखादा जर दिला तर, किंवा मग आणखी 4-5 व्लॉग तसे तर गावाकडचे शिल्लक आहेत. पण मीच गोंधळलेली की देऊ की कसं काय करू. हे रेग्युलरची ती वापरायची. किंवा आपण असंही करू शकतो की सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये एक गावाकडचा व्लॉग, आणि आपल्या रेग्युलरच्या रात्रीच्या टायमिंगमध्ये एक इथला रुटीन व्लॉग. अशा पद्धतीने जर तुम्हाला आवडत असेल पाहायला तर मला सांगा, मग मी जे आहेत व्लॉग पेंडिंग ते कम्प्लीट करेन. हे रेग्युलरची, हे आत्ता तुम्ही घालता ते ना, त्याच्यात खडे होते पडलेत. होय, ते दररोज वापरलं मग. तर यातलं तुम्हाला कुठलं आवडलं तर सांगा. हे पण डेली वेअर मध्येच आहे, याच्यावरती अशी वेणीची डिझाईन आहे. त्यानंतर आवाला पण सुंदर वाटलं मला. जोडव्यासोबत बिचव्या सुद्धा वहिनी अधूनमधून वापरतात, स्पेशली सणावाराला तर त्या घालतातच. तुम्हाला आवडतात का बिचव्या वापरायला सांगा. असं दाखवायचं, असं त्या व्हिडिओ मध्ये असं असते. त्या जोडवे पिल्लू. यस. पूर्वीच्या काळी बायकांच्या पायात अशी जाडजूड भाराची जोडवी असायची, आणि त्याच्यामध्ये ना माझ्या आई किंवा सासूबाई आहेत ना, तर दोघींच्याही पायात अशी मोठी जाडसर जोडवी आहेत. परंतु आत्ता आपण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या वापरतो, कारण का तेच ते वापरायला नको वाटतं म्हणून. आणि मला तरी असं वाटतं बरं का की आत्ताच्या जनरेशनमध्ये आपल्या वयाच्या ज्या काही महिला आहेत तर त्यांच्याकडे ॲटलिस्ट 2-3 तरी जोड एक्स्ट्रा असे असतातच जोडव्याचे, नाही का. हे आहे वहिनींचं जोडव्यांचं कलेक्शन. यातलं तुम्हाला कुठले आवडले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि डेली वेअरचे तर म्हणजे मला तर वाटतं मजबूतवाले जास्त छान वाटतात, पण हे पण फॅन्सी मस्त वाटतात. तुमचं कुठलं आवडतं यातलं? मला सगळ्यात जास्त हे आवडतं, जाडजूड आणि असं रफ अँड टफ. खालचं वालं का?
हो हे खालचं वाला सध्या रेग्युलर वापरते का हा हा ती हा आणि ही दोन कधी तर असं हा ही ते मधली फॅन्सी मध्ये आहे. डिझाईन असल्यामुळे परती घाण होते ना हा बरोबर. छान आहेत मला आवडलं. आता चांदीचा विषय निघालाच आहे तर हे जे पायातलं पैंजण पाहताय ना तर हे आता नवीन मध्ये घेतलेलं आहे त्यामुळे मग लगेचच त्या म्हटलं की हे पण डिझाईन बऱ्याच जणींना आवडू शकते ताई तर म्हणून मग मी तुम्हाला दाखवते. त्याचे जे घुंगरं आहेत ना तर काही जणींना ते आवडतात वाजलेले काही जणींना नाही आवडत तर तुम्ही म्हणजे आपल्या चॉईसवरती आहे तर ते त्यांनी तिथले काढून ठेवलेत. पण हे अशा पद्धतीने म्हणजे एक 1.5 महिन्यापूर्वी घेतलेली ही पैंजण आहे. कशी वाटते? लिली आंघोळ करून छान छान शंभू केलं बघ. सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर शंभू आवडते आम्हाला. नुसतं एन्जॉय असते. इथं रेड काय झालंय? ग पिल्लू चला कोरडं करू. आमची पिल्लू किती एन्जॉय करते बघा. पप्पा एन्जॉय करतात का पिल्लू एन्जॉय करते? आम्ही दोघं पण एन्जॉय करतो. मग कशाला करायचा मग करायचं नसतं कोणची घेऊ ती सांग पुढचं मी बघते. किती सावरात आहे का तुला सगळ्यात छान आहे तुम्हाला जास्त दोन्ही पैकी त्यात तूच तू बघा त्याला भरदार बाई लागते अंगाला मासना टाकून बघितलं होय का तिथं भरदार बाई लागते नक्कीच्या साडीला पाटलीन ते कोणी टाकणार ती कलर आहे त्यांच्याकडे ऑलरेडी बॉटल ग्रीन ते का पलीकडचा मग तीच तीच पलीकडली होती. पप्पाची शेवची चॉईस एक आली शेव म्हणाल ही छान बरं आवडली. मी म्हटलं तुम्ही तर काय मला ओळखू शकत नाही. भैया पण आहे तिथं. आलोय. मी 6 जानेवारी दिवशी येणार होते पण मला वाटलं गेलं काही की तुम्ही लोक जाणार आहोत आम्ही ऍक्च्युली उद्या सवाष्णी घालायच्यात बाळाच्या म्हणजे एकदा गेलं तर परत होत नाही. बघ आता पण लांब पर्यंत गाडी नेली मालक म्हणले अगं तुला भेटायचंय ती व्हिडिओ बघितल्याशिवाय झोप येत नाही. भेटून तर बघ अगं नाही बोलतील अगं नाही बोल. अरे बापरे असं शक्य आहे का? तुझ्या मनाची चुक ठीक आहे म्हणलं मला समोरून बोलायचं ते काय करूया. अच्छा इथं निवळीच्या पण छान वाटलं मला माहिती का असं येतच ना जेवण वाटायचं बोलतीत का नाही नाही तसं नाही. भरपूर जणी जाता येतात ना भारी वाटतं तिला नेहमी खूप आनंद होतो. सपोज पुन्हा नंतर आईचं बघितल्यावर नाही काल मी म्हटलं नाही आपण जातानाच म्हटलं होतं जाऊ आपण ते नाही म्हटले उशीर होते नंतर येता नाही. आता म्हणतात जायचं नाही. वडील भेटले आता तुमच्या डोकीत त्यांनी आम्हाला असं थोडं पास केलं. मी म्हणते त्यांचे वडील येत जायचंय ना जाऊ नक्की. आता पण बघत बघत गेले लांब पुढं पर्यंत गाडी गेली जायचंय ना परत नंतर उतरून परत वापस. तुम्हाला एक सांगू का मी इथं जरी नसले आणि सपोज तुम्ही आला असता तेवढं गेलं मध्ये नसलं तरी आईला भेटा आहे म्हणजे म्हणलं आई नसेल वर्ष काहीतरी सुद्धा आई वहिनी बोलू शकतात मला. हा ना त्याचं असं काय आपल्याला आईला भेटायला जायचं त्या नसतील तरी पण आपण आईला आपण एवढं आत्मीयतेनं बघतोय व्हिडिओ थोडस बघताना पण हे वाटतं ना मग भेटाय का हरकत आपण दुसऱ्याला भेटतो. म्हणजे दवाखान्यातला ते व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी मला मिळलं वर्ष ताईची बाई भेट चांगलं झालं बरं वाटतंय का बरं वाटतंय आता वेळ असं इकडे इथं इकडं
जन्म काय एकामेकाला असं प्रेम दिलं तर असतंय. लाडले कशी घरी येईल मग मी तर आता नाही. कसं आहे आता तिकडे गेल्यावर होय? कशी करणार आहे गेल्यावर? हा मम्माला त्रास देणार आहे आणि आजीची देणार आहे मम्माला त्रास. थांबते ती. किती वेळ राहिली राहिली नुसतं विठ्ठल 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 लय आगा. तुमच्या अक्काचं वगैरे सांगायला ना आम्हाला माझ्या आजीची खूप आठवण येते. सेम तुमची अक्का म्हणजे आमची आजी अक्षरशः असं डोळ्यातून पाणी. काल सुद्धा आईने एक विषय काढला त्याच्यात सुद्धा अक्का म्हणलं की एकदम सगळंच पहिलं आठवण. हा माझी अक्का मया करती ग अशी म्हणलं नाहीत का तुम्ही? लय होती चांगली देवासारखी. आणि तशी माणसं नाही येतात. आम्ही संध्याकाळी स्वयंपाक केलं 10ला जेवण असते. आता तर तुमच्या 11ला व्हिडिओ येतात त्या टाइमात त्यांनी म्हणजे बघ मला झोपू द्या दिवसभर त्या दोघात ठरलं होतं म्हणजे युट्यूब फॅमिली मधल्या एक ताई आलेल्या ज्या रेग्युलर न चुकता आपले व्लॉग्स पाहतात. आणि मला ना खूप म्हणजे असं वाटतं कधी कधी ना म्हणतात ना ओव्हरवेल्मिंग. आणि या अगोदर सुद्धा मी खूप साऱ्या व्हिडिओज मध्ये म्हटलेली आहे. तर ताई मला तुम्ही सांगाल माझ्या व्हिडिओतला म्हणजे पहिला व्हिडिओ तुम्ही कुठला पाहिला होता ते? पहिला व्हिडिओ मी कोल्हापूरचा पाहिला होता. होय. आणि माझ्या व्हिडिओ मधलं नेमकं काय आवडतं तुम्हाला? खरं बोलणं खूप आवडतं मला. आणि जे आता बोललेलं पाठीमा आणखीन काही दिवसांनी बघितलं ना ते शब्द असतात, खोटं काही नसतंय. म्हणून तो व्हिडिओ मला खूप आवडतो. त्याच्यानं मी रेग्युलर बघत असते. माझ्या मुलीला पण हमेशा सांगत असते बघत जा. ती सुद्धा खूप माझी जाऊबाई सुद्धा बघते तुमचे व्हिडिओ. आणि एवढी गोड फॅमिली भेटली आणि प्रत्येक जण म्हणजे ताई आल्या त्याचा अर्थ मी असं समजते की 2,01,000 जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करून ताई माझ्यापर्यंत आल्यात. आणि म्हणून मला ना आपल्या फॅमिलीचा एक मेंबर म्हणजे मी माझे सुख दुःख दोन्ही तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्यातनं एक बॉन्ड क्रिएट होतो. आणि त्यामुळे न चुकता डेली तर आपले व्हिडिओ. खरं तर काल आईचं बघितलं ना मी म्हणलं वर्षाताई आता नसेल तरी पण मी आईला का होईना भेटून जाणार. खास आईला भेटण्यासाठी म्हणलं अरे आपण एवढे व्हिडिओ बघतो, एवढं त्रास होता त्यांना हे होता, या दवाखान्यातून आल्यात घरी आपण व्हिडिओ बघितला आज नाही आज आपण भेटूनच जायचं. खरं खूप छान वाटलं मला. खरंच तुम्ही आलात ना असेच नेहमी म्हणजे मी तुम्हाला सांगू का मी इथं असेल नसेल तुम्ही कधीही या. तेवढंच आपुलकीने वहिनी तुम्हाला हे करतील तेवढंच गडबडीत असली तरी येता जाता येत जाईल. माझं माहेर इडशी आहे. मी येता जाता येत जाईल. आता भेट झाली ना नक्की या नंतर. आणि कसं चांगल्या विचार आपण जेव्हा चांगले विचार ठेवतो ना आपल्या सोबत आज नाही उद्या चांगलंच होतं. त्यामुळे ते तर आपण चांगले विचार ठेवले तर मुलं पण आपले चांगलेच चांगलंच घडत जाते. आणि काकाची कंप्लेंट होती की 10 वाजले रात्रीत आता लेट होत आहेत माझ्याला तेवढा उशिरा मी अपलोड करते तरी ताई बघतात आणि त्यांना डिस्टर्ब होत असतो. तरी पण त्या बघतात हेडफोन टाकून बघतात. म्हणजे हेडफोन लावा. तर खूप छान वाटलं काका तुम्ही सुद्धा आलात. थँक्यू. शेती आम्ही मूळ शेतकरी. व्हिडिओ काल आवडतो ना ते. हो केलाय मी एक छोटा व्हिडिओ केलाय. खूप छान वाटलं भेटून. हो हो माऊस भाऊ आहे तो पण आज शिक्षक आहे. तो पण शेती आणि शाळा शेती शाळा कसंच आम्ही करावंच लागतं. गाडी येणार 19 फेब्रुवारी हा शिवजयंती दिवशी. गाडी घेऊ आल्यावर जाणार नाही आम्ही आता उद्या जातोय. मग गाडीची पूजा करायला वर्षात घरची जोडी आहे की असं थोडी असतं. मॅचिंग 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 मॅचिंग
म्हणजे चिंगुली आहे की मामा सोबत मॅचिंग झाल्या, भिंती सोबत मॅचिंग झाल्या. कापूस आहे कापूस. तुझ्या कानाचंच लय हे झालं बा, ते अडकायच लागले. लय छान ड्रेस तुम्हाला म्हणलं होतं राहता तुम्हाला काय. मग काय हिंडाल्यावर टोचायचं का लग्नात टोचायचं. जरा हिंडायल्यावर ते एका बाजूच आहे का सारखंच अडकायलंय. व्यवस्थित हेच केलेलं लय रडायली. दररोज एकदा तर अडकते. बुच्चारी तोच होता का? बसून राहिल्या का मग. 6 पाता करायच्या ती 5 झाल्या. 6वी धरायची तर नाग निघाला. 6 झाल्या असते तर अर्ध तुकडं होत. राजमोहस्त्र असते गावाकडे तशीच पळत आली असते. काय झालं रे? काय करायली? आगाऊपणा करायली? ती चिकू दाजाची कोण आहे मग? चिकू दाजाच्या आत्याची मुलगी आहे, मग ती पण तशीच वागणार ना की नाही गाची? चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर हिट करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. आणि यस, आजचा व्लॉग इथे संपतो. तर भेटू आपण लवकरच उद्याच्या नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.